शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. रणसंग्राम सुद्धा रंगणार आहे. उमेदवारांचा डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू आहे. पण ही निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यावर रंगणार आहे, जनमानसात काय चर्चा सुरू आहे, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. शहाद्यातील भाजी मंडईच्या या परिसरात मी आलेली आहे. आपण इथे भाजीचे व्यापारी आहेत, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया घेणार आहोत. त्यांच्या काय समस्या आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यांना कशा पद्धतीने शहराचा विकास हवाय हे सुद्धा आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार मॅडम. काय सांगाल, शहाद्याचा विकास कसा झाला पाहिजे? मी सतीश महाजन बोलतोय, भाजीपाला मार्केट अध्यक्ष. मी एकच सांगू इच्छितो की आजपर्यंत नगरपालिका 1972 पासून स्थापन झाल्यापासून आमचा भाजी मंडीबद्दल, भाजी मार्केटबद्दल कोणी आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी विचार केलेला नाही. आम्ही असे एखादा अनाथसारखे, मेलेल्या आईबापासारखे आहोत. कोणीच आमचा विचार केला नाही. जुरी भाजी मार्केटला असताना सुद्धा घाणचं एवढं साम्राज्य होतं, खूप अडचणी होत्या. आम्ही वारंवार भरपूर सत्ताधारी असतील त्यांना वारंवार विनंती केल्या की आमची काहीतरी सोय करा, बाहेर मार्केटला काही जागा द्या, पण कोणीच आजपर्यंत आमचं ऐकलं नाही. मग त्यामुळे मग कोरोना आला. कोरोनामध्ये तेवढे हाल झाले आमचे की अक्षरशः आम्ही परेशान होऊन गेलो की व्यापार कसा करायचा. कारण शेतकऱ्यांचा माल असल्या कारणाने माल तयार होता, आम्हाला थांबता येत नव्हतं. मग ते सीओ साहेबांनी ब्रॅकेट लावले, आम्हाला बाहेर काढून दिलं. मोठी चिंता पडली काय करायचं. मग आम्ही शेवटी बाहेर बायपासला जाऊन, खेत्या बायपासला जाऊन एक लॉन्स घेऊन, भाड्याने लॉन्स घेऊन तिथं मार्केट चालवलं जवळजवळ 8 महिने. मग ते पाहता परत त्यांनी आम्हाला जागा करून दिली नाही. मग आम्ही मग ते 4-5 मित्रांनी जोडून, व्यापार जोडून बाहेर मार्केट स्थापन केलं. त्यामुळे खूप त्रास झाला. तर आमचा शहादाचा विकास, सर्वच बोलतात विकास करू विकास करू. आजपर्यंत कोणी विकास केलेला नाही आहे. मागचे जे सत्ताधारी त्यांनी काही विचार केलेला नाही आहे. फक्त भाषणं होतात, लोकांना समजवलं जातं, निवडणूक गेली का तू कोण आणि मी कोण असंच चाललेलं आहे. तर असं न करता माझ्या सर्वांना एक विनंती, शहादेकरी नागरिकांना, की जो आपला विकास आणि विचार करेल आरोग्याबद्दल, विकासाबद्दल, तर त्यांना, चांगल्या माणसांना मतदान करा. आपलं मतदानाचा हक्क सोडू नका अशी मी विनंती करतो आणि चांगल्या माणसांना मतदान करा. मतदार म्हणून, युवा मतदार म्हणून उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे? मतदान करून एकच अपेक्षा आहे की त्यांनी कॅन्डिडेट बघून वोटिंग नाही करायला पाहिजे. त्यांनी शहाद्याचा विकास, शहाद्याची पुढचं भविष्य, की शहाद्याची आत्ताची परिस्थिती काय, शहाद्यामध्ये रस्ते नाहीये, व्यवस्थित कामं नाहीये, गटारी नाहीये, हा सगळा विचार करून मतदान करायला पाहिजे. शहाद्यासाठी एक नवं पर्व सुरू होतोय, तर शहाद्याची सत्ता कुणाच्या हाती द्यायला आवडेल? मी एकच सांगेल मॅडम की शहाद्याची सत्ता कुणाच्या हातात द्यायला पाहिजे. जो शहाद्याचा, राष्ट्राचा, शहराचा विकास आणि विचार करत असेल राष्ट्रहितमे, तर त्यांना मतदान करण्यात काही हरकत नाही आहे, असं माझं म्हणणं आहे. राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेश घेऊन भाजी मंडईतले तुम्ही व्यापारी निघालेला आहात, तर याच्या मागे काय उद्देश आहे? उद्देश एकच आहे की शहराचा विकास करा, शहर चांगलं घडवा, शहरामध्ये चांगले रस्ते, चांगलं पाणी, मुलांना शिक्षण भेटलं पाहिजे. हा तर जाहीरनाम्याचा विषय झाला, पण तुम्ही जे स्लोगन घेऊन निघालेला आहात भाजी मंडईतले व्यापारी, की राष्ट्रहितासाठी मतदान करा म्हणून, तर यामागे काय उद्देश आहे? बस विकास व्हायला पाहिजे शहराचा, हाच उद्देश आहे. शहाद्याचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे दोन्ही पक्षाकडचा. त्यातून तुमच्या शहादेकरांच्या ज्या इच्छा आहे, अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होतील का? माझं एकच म्हणणं आहे, आता जे मागचे सत्ताधारी होते त्यांनी सुद्धा जाहीरनामा केला होता आम्ही शहाद्याचा विकास करू, पण पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे. आता जे दुसरे पक्षवाले सांगतात की आम्ही विकास करू, ते क्लिप टाकताय असं आपण सुंदर शहादा शहर बनवू. तर माझं एक असं म्हणणं आहे की काय हरकत आहे, त्यांना एक चान्स दिल्याबद्दल आपल्याला द्यायला पाहिजे. त्यांना पाहू, त्यांना पण कसं विकास करतात ते. मागे आपण यांना तर पाहिलं गेलंय, मग आता यांना पाहू यांना आजमायला हरकत काय आपल्याला, असं मी सांगू. शहाद्यामध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये 100 कोटींचा विकास झाला असं म्हटलं जातं. भाजी मंडईपर्यंत कुठला विकास पोहोचला का? आता म्हणताय मागे 100 कोटीचा विकास केला, मग भाजी मार्केट त्यामध्ये आली का नाही? भाजी मार्केट तेच घाणीचे साम्राज्य, आम्ही तिथं बाहेर आणण्यासारखे पडलेलो आहेत. आमच्यासाठी विचार केला कुठे? मग 100 कोटीचा विचार झाला कुठे? आणि विकास झाला तर मग ते पैसे गेले कुठे? हा बी एक महत्त्वाचा विषय आहे. भाजी मार्केट तशीच आहे, रस्ते तसेच आहेत, सुशोभीकरण तेच आहेत, फरक कुठे काय पडला आहे? मग विकास झाला कुठे? तर माझं एकच म्हणणं आहे की नवीन जे सांगतायत फ्युचर शहादा सुंदर बनवायचं, त्यांना एक चान्स द्यायला हरकत काय? भाजपाच्या जाहीरनाम्यात भाजी मंडईसाठी एक वेगळं स्पेशल व्हिजन आहे.
की आधुनिक भाजी मंडई बनणार आहे, तर तुम्हाला वाटतं का ती अपेक्षा पूर्ण होईल? आता जे आधुनिकरण म्हणतात भाजी मार्केटचं फ्युचर सुंदर बनवा असं, तर ते वरून सत्ता असल्या कारणाने त्यांना संधी द्यायला काय हरकत आहे, करतील ते, आपला विश्वास आहे त्यांच्यावर. निवडणूक काळामध्ये उमेदवाराकडून भरपूर पैसा खर्च होत असतो, दोन्ही पक्ष, कुठलेही पक्ष असो तो मग. तर आता या शहाद्याची जी निवडणूक आहे नगरपालिकेची, तर या निवडणुकीत फंड हा मुद्दा घेऊन मतदान करतील का? फंडचा आणि निधीची गणितं जुळवून मतदान करतील का? तसं नाही, विकासासाठी कोणी चांगल्या माणसाला मत करेल. ते निधी आणि त्याचा जो ते काही पर्याय संबंध नसतो त्या गोष्टीचा. पब्लिकला काही माहिती, काही निधी किती आलाय काही कोणाला माहिती नसतं. फक्त कोणीही चांगलं काम करा त्याच माणसाला मत द्यायला पाहिजे. तुम्ही जाणून असाल शहाद्यातला टाउन हॉल सामान्य जनतेसाठी तो खुला आहे. त्याच्या आजपर्यंत उद्घाटन झालेलं नाही. ते का झालं नाही ते संशय पद्धत वाटतं मला, उद्घाटन का झालं नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण त्याला बनवून 12 महिने झाले, अजून सुरुवात का झाली नाही तोही महत्वाचा मुद्दा आहे. कारण माझ्याकडे मित्र एक गरीब त्या मुलीचं लग्न होतं, तो गेला होता त्यांच्याकडे परवानगी मागायला, म्हणे अजून ते अलाउड नाहीये, उद्घाटन बाकी आहे. तर ते काय गुजरते काय घोडे ते समजत नाही अजून. शहाद्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, काय वाटतं? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे लाईट, पाणी, सोय, रस्ते व्यवस्थित पाहिजे, सुशोभीकरण चांगलं पाहिजे. म्हणजे असं वाटायला पाहिजे की एक चांगलं शहर आहे बुवा असं. पण आता ठीक आहे, नवीन सत्ताधारी येतील, पण त्यांनी पण तेवढ्या चांगल्याच प्रतीने काम करावं. कोणी पण येऊ, XYZ ही पार्टी येऊ का ती पार्टी येऊ, फक्त शहाद्याच्या जनतेला, सामान्य जनतेला एकच मागणी राहते की रस्ते व्यवस्थित पाहिजे. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे की रस्ते, पाणी, गटाराची सोय व्यवस्थित पाहिजे. आजची शहाद्याची कंडिशन अशी आहे की शहाद्यामध्ये पाऊस जास्त पडला तर पाणी निघायला जागा नाही. ती जुनी सत्ताधारी राहो का आताचे नवीन सत्ताधारी राहो, पहिले शहराचा विकास हा महत्वाचा आहे. कोणती पार्टी येऊ कोणती नाही येऊ हे महत्वाचं नाही, शहाद्याचा विकास कोण करणार हे महत्वाचं आहे. आता 4-5 दिवसांपूर्वी देवाभाऊ शहाद्यात येऊन गेले. शहाद्यातल्या भूमिगत गटारी ते शहाद्याची हद्दवाढ असे A to Z मुद्दे त्यांनी या सगळ्या त्यांच्या भाषणातून आपल्या समोर मांडले, शहादेकरांच्या समोर. काय वाटतं, त्या अपेक्षा पूर्ण होतील का? त्या सभेतून शहादेकरांनी काय बोध घेतला? आता मागे मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, त्यांनी सांगितले की तुमचं जवळ निधीचा GR माझ्याकडे तयार झालेला आहे. तुम्ही फक्त जर आपले कॅन्डिडेट निवडून आले तर मला कामं करता येईल. कारण वरती मोदी साहेबांची सत्ता आहे, महाराष्ट्रात आमची सत्ता आहे. जर शहाद्यात आपली सत्ता येऊन गेली तर मला सर्व शहाद्याचे गटारी, भूमिगत गटारी, हद्दवाढ, राहिलेली जे पेंडिंग कामं आहेत ते आपण पूर्ण करू असं त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. आणि जनतेला त्यांचं मत पटतंय असं गृहीत धरून चालतोय मी. जसं भाजपने बिहार पॅटर्न दाखवून दिला, बिहारमध्ये शहाद्याचा काही वेगळा पॅटर्न दिसेल? आता बिहारचा पॅटर्न पाहताना असं वाटतंय की शहाद्यात ती लाट चालू होऊन गेली आणि लोकांच्या मनात ते आहे. एकतर्फी देतील सत्ता असा अंदाज आहे माझा, तर ते झाल्याशिवाय राहणार नाही. एक तरुण म्हणून काय वाटतं की शहाद्याचा विकास कसा झाला पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्याच्या विषयक दृष्ट्या? मी सहसा जास्त करून बोलणार नाही, पण मला एक मुद्दा असा आहे की जसं की आपण शाळेतील जसं माझ्या घरात पण 2 मुलं आहे. ठीक आहे, माझ्याकडे आज पैसा आहे त्याच्यामुळे मी त्यांना गाडी घोडीत म्हणजे असं पाठवतो. पण माझ्या गल्लीमध्ये वार्ड क्रमांक 10 आहे माझा, सालदार नगर, त्यातील भरपूर असे जे बिचारे रोज कमवून रोज खाणारे, त्यांचे मुलं बाळं, बाकीचे व्हॉलंटरीमध्ये आहेत, तर बाकीचे आपले याच्यामध्ये व्हॉलंटरीमध्ये, आणि बाकीचे महावीरला, म्हणजे इकडे जे नगरपालिकेचे जे प्रायव्हेट स्कूल्स मध्ये. हा, तर त्यांना येण्या जाण्यामध्ये मॅडम, जसं की आता रोडावर एवढं पाणी असतं आणि ते चालत असताना एखाद्या वाहनवाल्याने जर त्याने गाडी चालवली तर ते जे साचलेलं पाणी आहे रोडावरचं, कारण की त्या पाण्याला जायला म्हणजे साईडच नसल्यामुळे ते पाणी थांबलेलं असतं. मग ते पाणी त्या पोरांच्या अंगावर जातं, त्यांचे बॅग ओले होतात, त्यांचे कपडे ओले होतात. म्हणजे जेणेकरून रस्ते, लाईट आणि आरोग्य म्हणजे जसं की आता गेल्या महिन्याला माझी आजी ॲडमिट केली होती मी इथे सिव्हिलला, तिथे पाहिजे तसं काहीच नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे तिथले कर्मचारी जे आहेत ते रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे.
ते कोण जसं सांगतो आपण, तुम्ही ते डायरेक्ट सांगता तुम्ही नंदुरबारला घेऊन जा. मग आम्ही विकास नंदुरबारचा समजायचा का शहाद्याचा समजायचा? कोणती गोष्ट इथे म्हणजे विकसित नाही. जास्त करून तर रस्त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे गावामध्ये. बस एवढं सांगू इच्छितो. आणि विकसित व्यक्तीलाच मतदान करा आणि विकसित व्यक्तीलाच नगरपालिकेमध्ये पोहोचवा. 2 मिनिटं बस माझे एवढं बोलतो मी. काय सांगशील शहाद्याचा आरोग्यविषयक विकास किंवा शैक्षणिक दृष्ट्या कसा विकास व्हायला हवा? शहाद्याचा शैक्षणिक दृष्ट्या विकास चांगला व्हायला पाहिजे. कारण की भरपूर शहाद्यातले जे बोर आहे, मुलं आहे मुली आहेत, ते बाहेर शिक्षणाला जात आहे. कोण मुंबई जात आहे, पुणे जात आहे. तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शहाद्यामध्ये व्हायला पाहिजे तयार. नगरपालिकेच्या शाळा कशा विकसित झाल्या पाहिजे? नगरपालिकेच्या शाळा डिजिटल व्हायला पाहिजे, की जेणेकरून कोणते पण श्रीमंताचा मुलगा राहो, गरीब वर्गाचा मुलगा राहो, का सामान्य जनतेचा मुलगा राहो, का मिडल क्लासचा मुलगा राहो, सगळ्यांना नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेता यायला पाहिजे. असं त्याची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. आणि शहाद्यामध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे, तर गुंडागर्दीकडे पण बघायला पाहिजे. प्रत्येक सामान्य जनतेला त्रास होऊन गेलेला आहे शहाद्यामध्ये, की वावरता नाही येते शहाद्यामध्ये व्यवस्थित. की एखादी स्त्री निघून गेली बाहेर रात्री की ती वॉकिंगला जाते भाऊ, अशी कोणती कंडिशन होत नाही. शहाद्यामध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. मी असं सांगत नाही की इकडची पार्टी तिकडची पार्टी, दोघीकडून बोलत नाही. शहाद्याचा जो विकास करेल, माझ्या सामान्य जनतेला एकच म्हणणं आहे की जो विकासाचे पॉईंट घेऊन चालतोय, कोणती पण पार्टी हो, त्या विकासाचे पॉईंट गृहीत धरून मतदान करा. राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेश घेऊन तुम्ही भाजी मंडई धारक वावरत आहात किंवा निघालेला आहात हा संदेश घेऊन. याच्या मागे काय उद्देश आहे? राष्ट्रहित म्हणजे जे देशाच्या हितासाठी जे चाललेलं आहे ते महत्वाचं आहे. ते कोणी पण राहो, की राष्ट्रहित म्हणजे ठराविक धर्म आणि ठराविक जाती यांचा विचार नाही व्हायला पाहिजे. पूर्ण सर्कलचा सगळेजण आपण एकमेकांवर अवलंबून आहे. आपल्याला जाती धर्मामध्ये वाटायचं नाही कोणाला. आपल्याला सगळ्यांनी मिळून राहायचं आहे. आपल्याला एक नेशन घडवायचं आहे. आपल्याला एक भारत चांगला घडवायचा आहे. हे जास्त महत्वाचं आहे. शहाद्यासाठी कुठला मुद्दा घेऊन तू मतदान करणार आहे? मी शहाद्यासाठी एकच मुद्दा घेऊन मतदान करणार आहे, की माझ्या शहाद्याचं डेव्हलपमेंट कोण चांगलं करेल हे जास्त महत्वाचं आहे. मी बघेल की मी माझ्या वॉर्डामध्ये कोण प्रगती करतंय, कोणत्या पार्टीने आजपर्यंत प्रगती केली. मी प्रगती केलेल्या पार्टीला तर 100% वोटिंग करणार. शहाद्यासाठी कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार? शहाद्यासाठी मुद्दा मी असा घेतो, जसं नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. आणि आपण जे प्रायव्हेट क्लासेस घेतो, मुलांना प्रायव्हेट पाठवतो, ते दैनंदिन मिडियम क्लासला परवडत नाही आहे. मग तिथंच का आपण दुरुस्त करत नाही? तुम्ही म्हणता विकासाचा डंका पेटतात एवढा, मग ते शाळा शिक्षणावर भर द्या ना. तिथं सुद्धा श्रीमंताचे पोरं यायला पाहिजे, असं काम व्हायला पाहिजे. हा एक मुद्दा आहे. आणि एक आमचं भाजी मार्केट सुशोभित व्हायला पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा रस्त्यांचा विषय आहे. आणि परत जे बाहेर आपलं लेआउट आहेत, लोकांच्या बाकी ठिकाणी कामं होत नाही, पाण्याची नाही आहे, नगरपालिकेमध्ये आमच्या हातात नाही, तो प्रश्नही वारंवार बरेच पेंडिंग पडला, तो सोडवला जायला पाहिजे. हा मुद्दा घेऊन आपण मतदान करू असं माझं म्हणणं आहे. शहाद्यासाठी मतदार म्हणून कुठला मुद्दा घेऊन मतदान? माझा तर एकच मुद्दा आहे मॅडम, की शहाद्यातील शैक्षणिक दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्या हे एकदम सुशिक्षित झाल्या पाहिजे. आणि ते करण्याकरिता एक योग्य व्यक्तीलाच तिथे बसण्याचा हक्क आहे. त्या हक्कानेच मी त्याला मतदान करेल. ठीक आहे. शहाद्यासाठी कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार? मी अशा नगरसेवकला मतदान करेल ज्याला योजनांबद्दल माहिती असेल. जसं रोड बद्दल कोणत्या योजनांनी त्या रोडला फंड येतो. तुम्हाला नगरसेवक आणि नगराध्यक्ष दोघांना मतदान करायचं. मग पुढे सांगतो. आता मग अशा नगरसेवकला करेल की ज्यांना योजनांची माहिती असेल. जसं बऱ्याच वृद्ध लोकांना योजना असतात, जसं बऱ्याच योजना असतात विरोधात, या योजनांची माहिती तरी असली पाहिजे नगरसेवकला. अशा व्यक्तीला मी मतदान करेल. आणि नगराध्यक्ष असा ज्याच्याकडे काही विजन असेल, ज्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतील आणि ज्याचा काहीतरी करायची इच्छा असेल, अशा व्यक्तीला मी मतदान करेल. तुम्ही मतदार म्हणून कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार? विकासासाठी मुद्दा आहे आपला, बाकी दुसरं काही नाही. तर शहादेकर फक्त आणि फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच या नगरपालिका निवडणुकीत मतदान करतील असंच या चर्चेतून स्पष्ट झालेलं आहे.
तर पुन्हा भेटूयात एका नवीन प्रभागात, एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. आईस कॅप्चर टीमसह मी नुपूर पाटील, नुपूर टीव्ही, शहादा.